आज इथे विश्वसंवाद केंद्र आणि साहित्य भारतीने जी कार्यशाळेची योजना केली आहे ती कार्यशाळा लेखन कार्यशाळा नाही आहे, तर लेखक कार्यशाळा आहे. सूक्ष्मसा बदल मला त्यातला मुद्दाम अधोरेखित इथे करावासा वाटतो की लेखन कसं करावं, लेखनातली कौशल्य ह्या सगळ्याच्या पुढे गेलेली ती सगळी आत्मसात केलेली मंडळी इथे आहेत. आत्ता विद्यमान स्थितीमध्ये अनेक ठिकाणी स्वतः लेखन करणारे, विविध नव्या नव्या विषयांचं अध्ययन करून त्याच्यावर लेखन करणारी अशी मंडळी तुम्ही सगळे आहात. आणि तरी त्याची कार्यशाळा आहे. तर ती कार्यशाळा माझ्या दृष्टीने अशी आहे की लेखन कौशल्याची नसून लेखन प्रयोजनाची कार्यशाळा आहे. की लेखन का याची खूप वेगवेगळी कारणं असू शकतात. लेखनाच्या मागच्या प्रेरणा अनेक असू शकतात. अगदी मूलभूत प्रेरणा ही आहे की मला व्यक्त व्हायचं आहे आणि ती महत्वाची प्रेरणा आहे. ती असल्याशिवाय सुरूच काही होत नाही. त्यामुळे ती प्रेरणा अत्यंत मोलाची, महत्वाची आहे. पण तिथे न थांबता मला का व्यक्त व्हायचं आहे आणि मला कोणासाठी व्यक्त व्हायचं आहे यातनं लेखनाचं प्रयोजन ठरत जातं. आणि लेखनाला जर प्रयोजन असेल तर मला असं वाटतं त्या सर्जनाची एका अर्थाने त्यात सार्थकता आहे. नाहीतर व्यक्त झाला म्हणजे एका जुन्या गुरुकुलातल्या कथेत असं होतं की त्या आश्रमाच्या भोवती असलेल्या झाडांवरती सकाळी स्वाभाविक आहे पक्ष्यांची किलबिल मोठ्या प्रमाणावर चालते. तर कधीतरी आचार्यांना भेटायला राजा तिथला किंवा प्रमुख असा तिथे आलेला असताना त्यांनी ती सगळी किलबिल ऐकली, मधुर ध्वनी ऐकले सगळ्यांचे. आणि त्याला वाटलं की अरे खूपच छान आहे. म्हणून त्यांनी सेवकांना सांगून असे त्यातले 2 पक्षी आपल्या घरी घेऊन गेला. तो म्हटलं हे मला नित्य ऐकायला मिळालं संगीत, तर किती मोलाचं आहे, मोठं आहे. त्यांना नित्य चारा पाणी सगळं काही मिळतच होतं. परंतु तो उद्गार काही येत नव्हता. आणि म्हणून तो परत आचार्यांकडे आला होता की आचार्य असं काय, इथे तुम्ही नेमकं ह्या पक्ष्यांचं संगोपन काय करता की ज्याच्यामुळे ते असे असतात. त्या आचार्याने सांगितलं होतं की अरे त्याचं पक्षी असणं, त्याचं मुक्त असलं तरच तो पक्षी आहे, नाही तर तो पक्षीच नाही आहे. त्याची ओळखच पक्षी म्हणजे पंख आहे. जे त्याला मिटूनच बसायचं असेल तर तो पक्षी उरत नाही. आणि तो उरला नाही तर तो व्यक्तही होत नाही. त्यामुळे व्यक्त होत असतो तो असतो. त्यामुळे लेखकही जेव्हा व्यक्त होतो तो एका अर्थाने तो स्वतःची अभिव्यक्ती करत असतो की मी अभिव्यक्त होतो, मी काहीतरी म्हणतो. त्याच्या पुढे जात जेव्हा तो केवळ स्वतःला व्यक्ती मानत असतो, मी आहे, मीच आहे, तेव्हा त्याची अभिव्यक्ती ही थोडी एकारलेली असू शकते किंवा पूर्ण निरपेक्ष असू शकते. काही स्थिती निरपेक्ष, कालनिरपेक्ष. पण तो जेव्हा मानतो की ह्या सगळ्याचा मी एक बिंदू आहे, म्हणजे हे सगळं काही आहे माझ्या अवतीभोवती. मी कालच आचार्य विनोबांची स्मृती दिन होता काल. तर त्यांची एक जुनी आकाशवाणीवरची मुलाखत मला आठवली.
ते मुलाखतीत त्यांना विचारणाऱ्याने असं विचारलं होतं की आचार्य, तुमच्या सगळ्या या आयुष्याचा, जीविताचा, केलेल्या कामाचा तुम्ही सारांश म्हणून काय सांगाल? काय आहे? तर विनोबा म्हणाले की सारांश एका शब्दात सांगता येईल, तो आहे भक्ती. समोरच्याने चकित होऊन विचारलं, भक्ती म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या धर्मविधी आणि दैवत? ते म्हणले थांब जरा. आणि विनोबा सूत्रबद्ध बोलायचे, त्यांच्या शब्दातले जे गूढार्थ ते शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असायचा, आपल्याला माहिती आहे. ते म्हणले मी स्वतःला भक्ती म्हणून मी भक्त मानवतो. आणि भक्त म्हणजे काय, तर जो विभक्त नाही तो भक्त. तर ह्या सगळ्याचा मी एक घटक आहे असं मला वाटत राहतं की हे जे व्यक्ती, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी या सगळ्याचा मी एक घटक आहे. मी यापासून विभक्त नाही आहे. आणि रूढार्थानं जी भक्ती केली जाते ती परमेश्वराची केली जाते. तर ती का केली जाते, तर ह्या सगळ्यात तो परमेश्वर असतोच, म्हणजे तो भरलेला असतोच, पण शिवाय तो थोडा उरलेलाही असतो. तर मला असं वाटतं तो उरलेला असतो ना, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. आणि मग ते वेगळं काय करायचं ते मी करण्याचा प्रयत्न करतो, असं ते. तर म्हणून लेखक म्हणून आपण सुद्धा एक व्यक्ती असतो. हा माझा उद्गार आहे, मी लिहितोय, माझा विचार आहे. मी कोणासाठी लिहित नाही, मी कोणाचं बंधन बांधत नाही. याच्यात एक अभिनिवेश आहे, बरोबर आहे. आणि असं बंधन मुक्त असणं, असं एक लेखकाचं असं एक भान, खूप महत्वाचं भान मानलं जातं ते, की तो असा कोणासाठी लिहित नाही. कोणासाठी म्हणजे कोणाच्या दबावानं लिहित नाही, कोणाच्या रेट्यानं लिहित नाही, अशा अर्थी कोणासाठी लिहित नाही, असंच इतकं सीमित आहे ते. मुळात तो खरं कोणासाठी तरी लिहितो. म्हणजे जेव्हा तो व्यक्त होतो तेव्हा ते त्याच्यापुरतं नसतं, त्याच्यापुरतं ठेवायचं नसतं, म्हणून तर तो व्यक्त होतो. नाही तर त्याच्या अंतर्निहित असतंच ना ते. त्याला म्हणायचं आहे, एखादा विचार आहे, एखादा शब्द आहे, एखादं चित्र आहे, एखादी प्रतिमा आहे, एखादी कविता आहे, तर हे त्याचं असतंच ना. त्याचा एक सगळ्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून त्याच्या अंतरंगात ते असतंच. पण ते त्याला जेव्हा व्यक्त करावं असं वाटतं तेव्हाच ते तो त्याच्यापासून वेगळं करतो. आणि तो ते त्याच्या स्वतःसाठी नाही हेच एका अर्थाने घोषित करतो. हे माझ्यासाठी असेल तर मी माझ्या खिशात ठेवीन, कुलपात ठेवीन, घरात ठेवीन. पण मी तसं न करता मी ते व्यक्त होतो, प्रकट करतो. कोणासाठी तरी कागदावर लिहितो. जो कागद सगळ्यांसाठी मुक्त होतो, तो पाहतो कोणी ना कोणीतरी कागद. बोलतो जेव्हा त्या ध्वनिलहरी सगळीकडे जात असतात, कोणीतरी ऐकतो, कोणीतरी टिपतो. याचाच अर्थ व्यक्त होण्यामागची खरी प्रेरणा ही असते की हे मला कोणासाठी तरी सांगायचंय, कोणाला तरी मला सांगायचंय. आणि मला असं वाटतं लेखक म्हणून ही जी प्रेरणा आहे ती सर्वाधिक महत्वाची. आणि म्हणून व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. की व्यक्त होणारा एक व्यक्ती असतो, पण ते समष्टीसाठीच तो करत असतो. तो म्हणो त्याला काहीही. कधी कधी खूप अहंकाराने म्हणतो मला कोणाशी काही घेणं देणं नाही. अरे पण घेणं देणं नाही, मग त्याच समाजासमोर तू कसं मांडतोस? त्यामुळे तो म्हणत असतो, त्या अभिनिवेशा पोटी तो म्हणतो, परंतु तो करतो मात्र सर्वांसाठीच. आणि मला असं वाटतं हे सर्वांसाठी केलेल्या कृतीच्या मागे मग त्यांनी विचारही केला पाहिजे की मी का करतोय सर्वांसाठी, याचा परिणाम काय होणार आहे त्यांच्यावर, यातून त्यांनी काय करावं अशी माझी अपेक्षा आहे. हे ऐकून हे सगळं त्याच्या बरोबरच आलं पाहिजे. येतच ते असं होणार नाही ना की मी एखादी कृती करीन, ती समाजासमोर ठेवीन, चौकात ठेवीन, पण बाकी पुढच्या कुठल्याही याला मी जबाबदार नाही, माझं दायित्व नाही, असं असणार नाही ते. त्यामुळे असं एकदा प्रकट झाल्यानंतर तो सगळ्यांसाठी होतो. तर सगळ्यांसाठी होणं म्हणजे काय?
आजच्या आपल्या कार्यशाळेत लिहिलेलं आहे, बदलते प्रवाह, नवी दृष्टी, नवी दिशा. तर असे हे नेमका बदल होतोय काय आणि नेमका बदल हवाय काय? नवी दृष्टी, नवी दिशा, याच्यामध्ये काय मला नेमकं मांडता येईल, काय मी मांडलं पाहिजे आत्ता ह्या काळाचं म्हणून सांगणं काय आहे, आगामी काळावर दृष्टी ठेवून सांगणं माझं काय असलं पाहिजे, असायला पाहिजे, ते तसं मी सुघटित माझ्या मनात करून प्रकट होण्याचं एक ती साधनाच आहे, एका अर्थाने ती उपासना आहे, साधना आहे. तर ती करण्यासाठी मी स्वतःला कसं सिद्ध करत जायला पाहिजे, कसं जाता येतं, अशी मांडणी करणारी सत्र आजची दिवसभरामध्ये पुढे आहेत, की ज्याने आपल्या स्वतःच्या मांडणीत हे केलेलं आहे. प्रकट होण्याआधी त्यांनी विचार केला आहे, प्रकट होण्याआधी त्यांनी त्याच्या परिणामांचं एक लक्ष ठरवलेलं आहे, की यातनं हे निर्माण व्हावं, असं व्हावं. तर अशांकडनं आपण हे अशासाठी आज ऐकून पुढे जाणार आहोत, की त्यातून ह्या सगळ्या नवी दृष्टी, नव्या दिशा, त्यांचा बोध, त्याचं आकलन, त्या वाटेवरचा नवा प्रकाश आपल्या सगळ्यांना निश्चित रूपाने मिळणार आहे. माझे एक गुरुजी होते अशोक रानडे, ते असं म्हणायचे की प्रमोद, किंवा भारतीय माणसाने तरी असं म्हणू नये की मी हे नवीन सांगतोय, प्रथम सांगतोय, बाकी म्हणे जगाला हे असं म्हणण्याचा अज्ञानाधिकार आहे, पण भारतीय माणसाला हा अधिकार नाही. कारण ज्ञान परंपरा किती मोठी आहे, कधीपासून भारत सांगता झालेला आहे, व्यक्त झालेला आहे. त्यामुळे त्यांनी कधी ना कधीतरी काही ना काहीतरी सांग, हा असं म्हणतो, याच्या खांद्यावरून मी आणखीन थोडा पुढचा प्रदेश आता बघतोय, अधिक मला थोडं लांबवरचं दिसतंय, अधिक मला स्पष्ट दिसू लागलाय, पण मी नवीन करतोय, नवीन सांगतोय, असं मात्र म्हणू नये. आणि एक दाखला मला आत्ता सांगावासा वाटतो की यावर्षीचं जे अर्थशास्त्र विषयाचं नोबेल पुरस्कार 3 अर्थशास्त्रींना मिळाला. जोएल मोकीर, फिलिप हगियन आणि पीटर होविट अशी त्या अर्थशास्त्रींची नावं आहेत. त्यातले हगियन आणि होविट यांनी त्यांना हा पुरस्कार का मिळाला, तर त्याने एक नवा सिद्धांत मांडला, असं त्या नोबेल समितीचं म्हणणं आहे. तो सिद्धांताचं शीर्षक काय आहे, तर त्यांनी एक नवीन दिशा अर्थशास्त्रातली उघडली, आणि ती दिशा काय आहे, तर क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. हे सगळे शब्दावली ह्याच्यासाठी महत्वाचे आहेत की कुठल्या विचारावरती पायाभरणी तिथल्या शास्त्रांची, सिद्धांतांची, विचाराची होत असते, हे यातनं आपल्याला लक्षात येतं. आता ह्याच्यात डिस्ट्रक्शन हे लक्ष आहे, म्हणजे एका अर्थाने, आणि क्रिएटिव्ह हे त्याचं विशेषण आहे. म्हणजे लक्ष काय आहे, डिस्ट्रक्शन. आणि त्यातून ते म्हणतात, त्यातूनच आपल्याला चिरंतन विकासाची वाट मिळणार आहे. म्हणजे विध्वंस हे लक्ष ठेवून विकासाचा शोध घेणं, अशी एक आडवाटच आहे नाही, पण ही आडवाट नवी वाटली, आणि नवी वाटली म्हणून पुरस्कार मिळाला. आता भारतीय परिप्रेक्षामध्ये हे सगळं क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन ह्या सगळ्याचं त्याला काय म्हणायचं होतं, त्याला असं म्हणायचं होतं, जुनं तंत्रज्ञान हे मोडीत काढावं लागतं तर नवं तंत्रज्ञान येतं, आणि त्यामुळे मोडीत काढणं महत्वाचं आहे. त्यामुळे पहिलं तुम्ही मोडीत काढायची यादी करा. त्यांनी त्याचं गणितीय कोष्टक केलेलं आहे होविटनी, की त्याचं गणितीय कोष्टक करून, त्यामुळे हे सगळं पहिलं मोडीत काढा. आपण सगळे लेखक आहोत म्हणून मला विशेष असं वाटतं की अशी मोडीत काढा ही हाक सगळ्या सृजनाच्या क्षेत्रात
गेले अनेक दशक इथे सुद्धा उठलेली आहे की कशाला सृजन म्हणायचं, कशाचा सन्मान करायचा, कशाला प्रागतिक म्हणायचं, कशाला हे उज्ज्वल आहे असं म्हणायचं, की मोडीत काढण्याच्या काही गोष्टी त्याच्यात आहेत का, त्यात काही नाकारलंय का. तर ते नाकारणं महत्वाचं ठरवायचं. आधी जे रूढ संकेत, रूढ चौकटी, रूढ आस्था, ह्या नाकारण्यातच जणू काही एक प्रागतिकता आहे, एक नव दर्शन आहे, एक उज्ज्वल उद्याची वाट आहे, असं वाटायला लावण्यासारखा एक दबाव काही दशक इथे आणि त्याचा स्वाभाविक परिणाम सगळ्यांच्या वरती आपल्याला दिसतोच दिसतो. मराठीत तुलनेनं कमी आहे, परंतु हिंदी भाषेत जी नियतकालिकांची एक भरमार आहे, आपण जर, आणि ती सगळी अशी प्रागतिक, प्रगतिशील अशा नावाखाली ती निघणारी, म्हणजे डझनभर तरी ती नियतकालिका अजूनही असतील. मराठीत म्हणतो आपण नियतकालिकांचा, मासिकांचा वारा पडला. तुम्ही तो चालू ठेवलाय आणि तुम्ही तो जोरात ठेवलाय, चालू, फार चांगला आहे ते. परंतु अन्यथा नव्या लेखकांना आता वाव कुठे आहे, नवी कथा काय जन्माला येत नाही, तर आता मासिकच नाहीत. म्हणजे असं अशा प्रकारची ही एक मांडणी आता केली जाते, समीक्षा केली जाते. तर या सगळ्यातून येणारे जे साहित्य आहे, त्या साहित्याचं सुद्धा तोंडावळा कसा असतो, एक उदाहरण म्हणून मी आशयात्मक सांगतो. पण अशाच तोंडावळ्याच्या आपल्याला 150 रचना या सगळ्या मासिका साप्ताहिकातून प्रकट होणाऱ्या दिसतील. रचना म्हणून शब्द लाघव छान असतं, सौंदर्ययुक्त असतं ते. एका युवतीची ती कविता होती. आशय असा होता की होय मी वाहते, मला व्हायचं आहे, आणि मला माहिती आहे माझा खळाळ तुम्हाला सगळ्यांना सुखावा वाटतो, आनंदाचा वाटतो, पण मला त्यासाठी व्हायचं नाहीये. मला माहिती आहे की माझा वापर करून तुम्ही तुमचे तुमचे मळे फुलवणार आहात, पण मला असं शोषण होऊ न देता मुक्तपणे मला संपवण्यासाठी व्हायचं आहे. नदीचं एक रूपक आणि त्याच्याबरोबर भारतीय स्त्री जीवन, अशी त्याची समीक्षा त्यानंतर की कसं इथलं जीवन कुंठित आहे. आणि अशा आशयाच्या म्हणजे दिसायला आपल्याला पाहिल्यावर असं वाटतं की अरे हे असं खरंच आहे ना, नाच चांगला वाटतो पण नदी काही आपल्याला छान वाटतं म्हणून वाहत नाही. एकदम तत्वत आहे, बरोबरच आहे. तिथे 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 नगर संस्कृती विकसित होते, पण नदी त्यासाठी वाहत नाही, असं ते उतार आहे म्हणून वाहते. हे झालं भौतिक त्यातलं. पण भौतिकात समाज मोठा होत नाही ना. समाज त्याच्याकडे भौतिक कृती म्हणून पाहत नाही की इथे उतारावरनं पाणी पुढे गेलं. समाजाने तिला माता करून टाकलेलं आहे, म्हणजे आणि ते स्थान दिलेलं आहे. त्यामुळे ती लोकमाता आहे, ती आमची गंगा आहे, ती पूजनीय आहे. ती वाहते तर ती आम्हाला जीवन देण्यासाठीच येते इतक्या दुरून. आणि अशी केवळ आमच्याकडे न थांबता अशी गावोगाव फुलवत तिला, असं त्या सगळ्याचे आम्ही लावलेले, आमच्या संस्कृतीतल्या संकेतांनी लावलेले अर्थ आहेत. आम्हाला तेच अर्थ सगळे मोडीत काढायचे. असं जे एक क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन हा आत्ता मंत्र झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं तो अर्थशास्त्रातही तो नोबेल पुरस्काराचा धनी त्याचा होतो. यावर्षी ज्याला साहित्याचं नोबेल मिळालं, लास्लो क्रास्नाहोर्झाई असं त्याचं नाव आहे. आता शेक्सपियरला मी धन्यवाद देतो, त्याला अशीच नावं कोणतरी आली असतील आणि त्यामुळे त्यांनी नावं बाद करा असं म्हणून टाकलं होतं. पण आता या लास्लोचं वर्णन काय केलं जातं, तर हा सर्वनाशाचा स्वामी आहे हा लेखक म्हणजे. कारण तो सर्वनाशाविषयीच बोलत राहतो आणि त्याचसाठी लिहित होतो. तो म्हणतो सर्वनाश. कलेची त्याची व्याख्या अशी आहे की आमच्या पराभूततेची पुष्टी जर काय असेल तर ती कला आहे.
काय हे आकलन आहे? हे हे सृजनातल्या जगातलं मी तुम्हाला सांगतोय. हे काय आकलन आहे की म्हणजे कलेची अभिव्यक्ती ही आमच्या परायाची पुष्टी करणारा तो पुरावा आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याला नोबेल पुरस्कार देऊन पुरस्कृत गौरवलं जातं. स्वाभाविक काय आहे, आता ज्या पडछाया सगळ्या पडतील त्या कसल्या पडतील? ह्याच पडतील. कोणाला वाटेल ह्याचा गौरव आहे. कारण सामान्यतः सांस्कृतिक म्हणवणाऱ्या आपल्या सगळ्या पीठांचा तोंडवळा तिकडेच लागलेला असतो. तोंड तिकडेच असतं. तिकडे काय घडतंय आणि तिकडे जे उचललं जातं तिथे ते श्रेष्ठ मानलं जातं, प्रतिष्ठित केलं जातं, ज्याचा गौरव होतो त्याचे प्रतिध्वनी, त्याच्या पडछाया, त्याच्या प्रतिकृती आम्ही इथे निर्माण करण्यात धन्यता मानतो. मला असं वाटतं यातली जी नवी दृष्टी आणि नवी दिशा या बदलत्या प्रवाहातली ती खूप महत्वाची, की आमची दृष्टी काय असायला पाहिजे. गुरुदेव रवींद्रनाथांचा एक प्रसंग सांगतो आणि मी माझं बोलणं थांबवतो, की जे ह्या क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन वगैरे ह्या सगळ्याविषयी खूप मर्मदृष्टी टाकणार आहे. ते गुरुदेवांच्या शांतिनिकेतनात एकदा भेट द्यायला जपानमधले एक खूप सर्जनशील लेखक, चित्रकार असे आले, राहिले खूप दिवस. आणि त्यांना अचंबित होत होते ते काय प्रयोग चाललाय, किती वेगळा प्रयोग चाललाय हा. आणि असं सगळं पाहत असताना नंदलाल बोस नावाचे चित्रकार आपल्याला माहिती आहेत. या नंदलाल बोसांनी आपल्या भारतीय संविधानाची जी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीत जी चित्र रेखाटन केलेली आहेत ती नंदलाल बोसांनी केलेली आहेत. आणि ती सगळी संस्कृतीची चिन्ह त्यांनी त्याच्यात रेखाटलेली आहेत. म्हणजे संविधानाविषयी बोलताना अनेक लोक फार स्वैरपणे आणि मूर्खपणेच की हे आपलं नाहीच आहे, हे इथून या देशातून हे घेतलं, त्या देशातून हे घेतलं, अशी मांडणीच अशी की ह्या देशाच्या राज्यक्रांतीतून हे घेतलं, त्या देशाच्या राज्यक्रांतीतून ते घेतलं. पण नंदलालाने असे कुठले त्या देशांचे कोणा आयफेल टॉवर वगैरे काढलेलं नाही त्याच्यात. त्यांनी इथलीच जी प्रतीक, चिन्ह, आस्थेची रूप, आस्थेचे नायक त्यांचे चित्र त्याच्यात रेखाटले. तर असा नंदलाल बोसांचा तो एक चित्रकला वर्ग चाललेला होता. आणि गुरुदेवही बसले होते मागे आणि ते जपानी तज्ज्ञ होते, ते येऊन तिथे बसले. त्यांनी ते सगळं पाहिलं की नंदलाल शिकवतायत, सगळेजण काढतायत. वर्ग संपला आणि मग गुरुदेवांशी बोलत असताना ते जपानी चित्रकार, तो सर्जक असं म्हणाला की गुरुदेव हे मला सांगा की आता ह्या सगळ्या मुलांनी जे चित्र रेखाटलंय, सगळ्यांनीच समोर एक 12-15 जण कोणीतरी होते आणि तेही रेखाटत होते, हे चित्र कोणाचं आहे? म्हणजे समोर त्यांच्या आचार्य आहेत, ते काहीतरी सांगतायत आणि हे रेखाटतायत. मग हे चित्र कोणाचं आहे? हे चित्र त्या चित्रकाराचं आहे, त्या छात्र चित्रकाराचं आहे, ते नंदलाल बोसांचं आहे? कोणाचं आहे ते चित्र? कोणाची आहेत ते चित्र? गुरुदेव म्हणाले की साधना आणि अभिव्यक्ती हे दोन वेगळे भाग आहेत. नंदलाल बोस त्यांना चित्रकला शिकवतच नाही आहेत. आणि मुळात कला अशी शिकवता येत नाही, इथेही शिकवली जात नाही. इथे शिकवलं जातं माध्यम. मग ते माध्यम रेष असेल, बिंदू असेल, रंग असेल, कागद असेल, कधी माती असेल शिल्पाच्या परिभाषेमध्ये. त्यामुळे माध्यम शिकवलं जातं. आणि माध्यम शिकवताना किंवा इथे रंग, रेषा, चित्र, माती हे सगळं शिकवताना जसं ते रचणं शिकवलं जातं तसं ते नंतर तितक्याच मनपूर्वक ते विसर्जनही शिकवलं जातं. त्यामुळे भारतात ह्या दोन्हीही सर्जनाच्याच दोन प्रतिमा आहेत. जरी ते विसर्जन असलं तरी ते एका सर्जनाकडे जाणारं विसर्जन आहे. आणि सर्जन असलं
तरी त्याला विसर्जनाचं भान आहे की कधीतरी मला विसर्जित व्हायचं आहे. मी चिरकालिक नाही, मी सांगतोय त्या अंतिम, असं कुठल्या प्रतिकृतीचंही कलाकृतीचंही म्हणणं असू नये असा भारतीय विचार सांगतो. तर त्यामुळे सर्जन आणि विसर्जन असा एक चक्र नेहमीक्रम चालू राहतो, कारण तो काल सुसंगत, स्थिती काल सापेक्ष असा तो चालत राहतो. आणि ते कलावंताचं सगळ्यात मोठं दायित्व आहे. गुरुदेव कलेचं एका अर्थानं व्याकरण सांगा, आणि मला असं वाटतं ते सगळ्याच कलांसाठी आहे ना. आपण इथे लेखनाच्या लेखक म्हणून आपण इथे एकत्र आलो, तर हे सर्जनच आहे. त्यामुळे मी लिहितोय ते हे अंतिम आहे. आता हे सार्वकालिक आहे, ह्याच्यानंतर काही नाही असा दावा मग प्रत्यक्ष महर्षी व्यासही करू धजले नाही आणि त्यांनी केलाही नाही. मग एक तर स्थिती अशी आली की मी हात उंचावून सांगतोय जगाला, पण माझं कोणी ऐकत नाही आहे असं त्यांना म्हणण्याची स्थिती आली. पण एकीकडे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, त्यामुळे सार्वकालिक त्यांनी लिहिलंही, परंतु न ऐकणारा समाजही त्यांनी अनुभवला, उपभोगला. मला असं वाटतं आपण लेखक म्हणून हे जे सामाजिक दायित्व, ह्या विनोबाजी म्हणले होते तसं भरलेला आणि उरलेला, त्यातला जो सांधा आहे, त्यातला जो शोध आहे, तो म्हणजे आपण सर्जक आहोत सगळे. की तो उरलेला काय आहे, तो कसा आहे, कुठे आहे, त्याच्यापर्यंत पोचायचं कसं. मग तो ईश्वर म्हणजे उपासनेतला तो ईश्वर असण्याची आवश्यकता नाही. असला तरी बिघडत नाही, मग असला तरी तो आनंदाचाच आहे. पण नसला म्हणून काही अवगुण नाही तो. पण अशा एका चैतन्याची वाट अधिक मोकळी करणं, सगळ्यांपर्यंत नेणं, ते नेणं, मला असं वाटतं सर्जक म्हणून आपलं ते एक महत्त्वाचं काम असतं. समाजाचा मी एक घटक म्हणून या सगळ्या भवतालाकडे बघणं, सगळ्या घटितांकडे बघणं, आणि मग आत्ता मी काय सांगायला पाहिजे, आत्ता मी काय सांगण्यातून ती खिडकी उघडेल, तो उजेडाची तिरीप तिथे पडेल, ह्याची मला असं वाटतं एक जाणीव, एक जागतं भान हे लेखकाचं जितकं नीट चालू राहील. म्हणजे जसं संगीत सादर करणाऱ्या गायकाला असं म्हणतात की त्याचं गाणं त्याचं असतं, बरोबर आहे, पण त्याच्या मागे त्याचा एक तानपुरा, त्याच्यावरनं त्याचा षड्ज हा नक्की झालेला असतो. आणि तो सतत त्याला मागे लागतो. असं त्याला चालत नाही की नाही आता मी उठलोय, मी जागा आहे, आता लागला माझा स्वर, पुरेस आहे, आता तानपुरे बंद करा, असं तो म्हणत नाही. त्याचं गाणं कितीही रंगलं, कितीही काळ चालू असलं तरी तो म्हणतो माझे तानपुरे सतत चालू पाहिजेत. ते मध्ये स्वर कधी उतरला चढला तरी ते लगेच थांबवतात, ते परत लावून घेतात. तसा मला असं वाटतं ही कार्यशाळा म्हणजे काय, आपाप तुम्ही सगळेजण साधकच आहात, तुम्ही सगळे लिहिताच, तर हा आपला एकदा तानपुरा नीट लावून घेणं असंच ह्या अशा प्रकारची कार्यशाळा. त्यामुळे तो आपला आजच्या दिवसभराच्या या सगळ्या सत्रातून आपण आपापले स्वरस्थान जी आत्ताही नीटच आहेत, परंतु त्याची एकदा शाश्वती, त्याची एकदा सगळ्यांच्या उपस्थितीतली साक्ष, त्याला सुद्धा एक खूप महत्त्व आहे. म्हणजे आपली एकांतातली साधना आणि सगळ्यांबरोबर करत असताना त्या एका सांघिकतेलाही खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारची एक सांघिक पद्धतीने आपण एकत्रित अशा प्रकारचा आपला आज स्वर पक्का करून घ्यायला इथे आलो. तो आपला स्वर उत्तम साधला जावो, समष्टीसाठी, समाजासाठी तो निनादत राहो अशी शुभकामना देतो आणि थांबतो.